आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। जैसे कि हम सब जानते हैं कि जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते, लेकिन मैं किसी पद पे रहूं नहीं हूं, अगर किसी के ऊपर अन्याय है तो मेरे पास आए तो मैं टोरंट वालों को बुला के उसके ऊपर जो अन्याय हुआ है उसका हल करूंगा। अभी सुनो, अभी हमारे हाथ में ये भी एक चीज है, बराबर। टोरंट क्या अन्याय करता है क्या नहीं, अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है। मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी बजा के मैं इसको भगा दूंगा, ये मेरा काम नहीं है। मैं प्रशासन जानता हूं, इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता। लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर करूंगा और अन्याय होने नहीं दूंगा। भिवंडी की जनता ये चाहती है कि उनको बिजली कैसे किसी भी तरह से सस्ती मिले, कि सरकार ये चीज कर सकती है। टोरेंट कंपनी को भगाना इतना जरूरी नहीं है कि उसकी बिजली सस्ती हो या तो इसमें दो बातें हैं। टेक्निकल बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी, टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में बीएसटी देती है, अदानी देती है, इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये रेट कम हो सकता है। लेकिन दूसरी बात, महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी 26% धीरे धीरे 5 साल में इलेक्ट्रिक का बिल कम होगा। ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं। ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जो जनता के बारे में सोचते हैं, तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी को भी मिलेगी। खासदारांनी सांगितलं की भिवंडी जो मेट्रो प्रकल्प आहे तो कपिल पाटलांमुळे स्थगित झाला, आजही त्याला चालना मिळत नाही। मेट्रो प्रकल्प तसाच रखडला, त्यांना विचारायला पाहिजे होतं कसा माझ्यामुळे कसा स्थगित झाला, काम तर सुरू आहे, स्थगित कुठे झाला, आता स्टेटस काय? अरे स्थगित कुठे होतं, 90% काम पूर्ण झाले, स्टेशनचं काम सुरू आहे, तर स्थगित कसा झाला, कुठला स्थगित झाला, बरं पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घरं आहेत, फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकानं आहेत, हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती, रोजगाराचं साधन संपलं असतं, म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं, स्थगिती नाही दिली, ऑफिशियल स्थगिती नाही। अंडरग्राउंड मेट्रो करण्यासाठी MMRDA ला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राउंड मेट्रो करता येते का हे बघा, त्याचा खर्च वाढला। पण मला असं वाटतं की आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राउंड करण्यासाठी तत्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या होतील। आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तरं देणाऱ्या माणसांना पत्रकारांनीच विचारलं पाहिजे की कसं माझ्यामुळे थांबलंय तर स्थगिती मिळाली, त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना। आता हे काय झालं, नाचणं अंगण वाकडं तसं झालंय, मी काय केलं नाही आणि केलंय ते आता मी केलंय, माझं काम मीच कसं थांबवणार। त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीसाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ग्रामीणसाठी उपयुक्त असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ शकले नाही। अरे वा, मस्त प्रश्न विचारला। इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचा काय पद्धत आहे कोणाला माहिती आहे का? नाही, कुणाला तरी माहिती, पत्रकारांनी कधी माहिती काढली का? असं आहे, एखादं शासकीय रुग्णालय ते 200 कॉटचं जर असेल तर त्याला फक्त कन्वर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालयात। आपलं IGM हॉस्पिटल आधीच 200 बेडचं आहे,
बरोबर. तिथे आता सुप्रिटेंडंटची पोस्ट आहे आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट आहे आणि मग जिल्हा रुग्णालयाचा त्याला फक्त टेक्निकल गोष्ट आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची. काय पत्र दिलं, मी हे दिलं, त्याने ते तरी दिलं का? मी काय, मला लोकांनी 10 वर्ष फक्त पत्र देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं. मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी खासदार केलं आणि मंत्री पण त्याच्यासाठी केलं. आता मीच ते करून आणला. जिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे ना, ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाचं हॉस्पिटल आहे, त्याला दर्जा देण्याची गरज नाही. दुसरं माहितीसाठी म्हणून सांगतो, दुसरे एक पलीकडे आमदार आहे, तेही सांगतात की आता जे बाल आणि महिला रुग्णालय जे आपण 200 कोटी मंजूर करून आणले केंद्र सरकारकडून, किती पैसे? 52 कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजूर करून आणले. स्पेशल केस म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये 2 आरोग्य केंद्र, अनगाव 3 आरोग्य केंद्र, अनगाव, भिवंडी आणि वाशिम, आणि एक आपलं स्टोर रूम आहे याला बोरेलीला, आणि मुरबाडच्या सुरोशीला एक आरोग्य केंद्र, त्याला कमी पैसे आहे. हे 6,22,22,00,000 असे नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले. मी मंजूर केलं, ते भाषण आपण पाहिलं, त्याचं श्रेय कोणाचं नाही. ह्याला मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडविया आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून ते स्पेशल केस म्हणून मंजूर झाले. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा. ते बोलले सर अशी काही स्कीमच नाही. बोलत तुम्हाला काय करायचं, परत येत तुम्ही पाठवा. माझ्या शब्दाखातर त्यांनी पाठवलं. पाठवल्यानंतरही बोलला साहेब ते परत येणार. ते परत आलं नाही. त्या प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून परत आले. स्पेशल केस म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन मधून हे पैसे आपण मंजूर केले. आता हे दर्जा देणे खूप सोपं काम आहे. जिथे उभं राहतात ते कामच मी मंजूर केलंय. तुमचं आहे काय? तर कसं मंजूर करायचं याची पद्धत तर माहिती पाहिजे. आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोला. ते असं बोलून होत नाही. नुसतं हवेवर काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, ते असं कुठे चालते का? दुसरं, तुझं स्टाफिंग पॅटर्न मंजूर करायचं, ते स्टाफ नाही. लोकसभेत प्रश्न, केंद्र सरकारने जरी हे 200 कोटीचं हॉस्पिटल मंजूर केलं असेल, याला सुद्धा स्टाफ केंद्र सरकार देऊ शकत नाही. हा कायदा, याच्यासाठी सुद्धा स्टाफिंग पॅटर्न हा राज्य सरकारलाच मंजूर करावा लागेल. राज्य सरकार स्टाफिंग पॅटर्न मंजूर करेल तेव्हा ते हॉस्पिटल होईल. उगीच काही जाऊन दिल्लीत प्रश्न विचारायचे पार्लमेंटमध्ये, तिथून स्टाफ पाठवणार आहेत का? आधी माहिती करून घ्या. वर्ष झालं आता. कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार, त्याची प्रोसिजर काय, हे ते शिकून घ्या. उगीच काहीतरी विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची. हे आता जनता हुशार आहे. आता असं कोणी भूलतापणा बळी पडत नाही.